नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण एरिन लॉरी यांच्या ब्रोक मिलेनियल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. लेखिकेने या पुस्तकात बऱ्याच कन्सेप्ट आणि टेक्निक सांगितल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या फायनान्शियल स्किल्सला सुधारण्यासाठी होऊ शकतो. लेखिकेचं हे ध्येय आहे की फायनान्शियल नॉलेजला सोपं करणं आणि ते त्यांच्यासारख्या मिलेनियल्सपर्यंत पोहोचवणं. तुमच्याकडे स्वतःच्या कमाईचा खूप पैसा असेल तर तुम्हाला काहीही खरेदी करण्यासाठी तुमच्या आईवडिलांकडे पैसे मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः ती गोष्ट विकत घेऊ शकाल, जे आवडतं ते खाऊ शकाल, आवडेल तिथे फिरू शकाल. पण हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील. जेव्हा तुमच्याकडे असे पुरेसे पैसे नसतात त्यावेळी तुम्ही पगार येण्याची वाट पाहता. तुम्ही प्रत्येक आठवडा एक पैसा वाचवण्याच्या संघर्षात लागलेले असतात आणि यामुळे तुम्ही असा विचार करायला सुरू करता की पैसे आणि आपलं बजेट हे असंच चालू राहणार आणि आपल्याकडे यापेक्षा जास्त पैसा असू शकणार नाही. याबद्दल लेखिकेचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी ही समरी पूर्ण ऐका. लेखिका जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हापासून ती एका उद्योजकासारखी विचार करायची. तिच्या आईसोबत ती आणि त्यांची बहीण त्यांच्या घरात वापरलेल्या गोष्टींना सेलमध्ये विकण्याचं काम करायच्या. जुने सामान कोणी खरेदी केलं की त्यांची जेवणाची सोय व्हायची आणि जर हे सामान 2 लहान आणि गोंडस मुलं विकत असतील तर ते कुणीही खरेदी करायचं. एके दिवशी एरिनने सामान विकून भरपूर पैसे कमावले. एरिन खूप खुश होती आणि मनातल्या मनात विचार करत होती की या पैशांनी एक नाही तर 2 खेळणी विकत घेता येतील. पण त्याच वेळी तिचे वडील रूममध्ये आले. त्यांनी एरिनला शिकवलं होतं की सगळं प्रॉफिट त्यांचं राहणार नाही. त्यांना काही पैसे त्यांच्या वडिलांना सुद्धा द्यावे लागणार होते, कारण सामान त्यांनीच विकत घेतले होते. यासोबतच एरिनला तिच्या बहिणीने सुद्धा सामान विकण्यासाठी जी मदत केली होती त्यासाठी सुद्धा तिला काही पैसे द्यावे लागणार होते. यानंतर एरिनकडे फक्त काहीच पैसे शिल्लक होते. त्यावेळी एरिनला समजलं की जेवढी कमाई होते प्रत्यक्षामध्ये तेवढी ती शेवटी वाचत नाही. जसजशी एरिन मोठी होत गेली तिला हे जाणवलं की तिच्या मित्रमैत्रिणींना पैशांबद्दल बोलायला आवडत नाही. एरिनसाठी ही खूप आश्चर्याची गोष्ट होती, पण एरिनला आता समजलं होतं की तिला पैशांबद्दल अजून खूप काही समजून घ्यायचं होतं, जेणेकरून ती तिचे पैसे अजून चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. आपल्या पैशांना मॅनेज करण्यासाठी एरिनने जी पहिली टिप शिकली ती अशी की तुम्हाला पैशांबद्दल स्वतःचे विचार बदलावे लागतील. यासाठी तुम्ही आधी हे जाणून घ्या की पैशांबद्दल तुमचा माइंडसेट कसा आहे. नीट विचार करा, तुम्ही आता पैशांना कसं हँडल करत आहात. जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तो तुम्हाला फक्त खर्च करण्यातच मदत करत नाही आणि तुमचं ध्येय साध्य करण्यात देखील तुम्हाला मदत करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, पैशांबद्दल अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्ही घाबरता. जर तुम्ही याबद्दल अजून विचार केलेला नसेल तर पैशांना हँडल करणं तुमच्यासाठी एक डोकेदुखी बनेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही मोठे होत होते तेव्हा तुमचे आईवडील पैशांबद्दल तुमच्याशी चर्चा करायचे का नाही? ते नेहमी पैसे कमावण्यासाठी झगडत असायचे का? तुम्ही आज पैशांसाठी स्ट्रगल करत आहात का, ज्यामुळे तुम्ही घाबरता? आणखी काही प्रश्न जे तुम्हाला स्वतःला विचारावी लागतील ती म्हणजे, पैशांबद्दल तुमचा पहिला अनुभव कसा होता? तुमच्या आठवणी चांगल्या होत्या का? जेव्हा तुम्ही मोठे होत होते तेव्हा तुम्हाला पैसे कुठून मिळायचे? तुमच्या घरी रात्रीच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही पैशांबद्दल मन मोकळेपणाने बोलायचे का, की पैशांबद्दल चर्चा निघाल्यानंतर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचे? आता वेळ आहे की आपण आपल्या वर्तमान काळातल्या परिस्थितीला समजून घेण्याची. कदाचित तुम्ही 2 जॉब करत असाल, कदाचित तुम्ही पैसे सेव्ह करत आहात कारण उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नाही. जर तुम्ही पैशांबद्दल नेहमी चिंतेत असाल तर हे सगळं करणं तुमच्यासाठी एवढं सोपं नसेल. पण जर तुम्हाला तुमचा माइंडसेट बदलायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं खूप गरजेचं आहे. आता आपण पाहू की पैशांचं अंदाजपत्रक बनवणं का गरजेचं आहे. तर पैशांचं अंदाजपत्रक तुम्हाला तुमचे पैसे ट्रॅक करण्यासाठी मदत करते. हे तुम्हाला सांगतं की तुमच्याकडे खरंच मजा करण्यासाठी पैसे आहेत की नाही. पण एकच अंदाजपत्रक प्रत्येक ठिकाणी चालू शकत नाही. तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमचं व्यक्तिमत्व ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून स्वतःचं एक वेगळं अंदाजपत्रक बनवावं लागेल. लेखिकेने पैशांचं अंदाजपत्रक बनवण्यासाठी म्हणजेच बजेट बनवण्यासाठी 3 पद्धती सांगितल्या आहेत. त्यातली पहिली आहे कॅश डाएट.
जर तुम्ही तुमचे रोजचे खर्च बघून सरप्राईज होत असाल तर ही बजेटिंग स्टाईल तुमच्यासाठी आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की जेव्हा त्यांच्याकडे कॅश असते तेव्हा ते जास्त खर्च करतात, पण काही अभ्यासामधून याला चुकीचं ठरवण्यात आलं आहे. प्रत्यक्षामध्ये जी लोक क्रेडिट कार्ड वापरतात ते जास्त खर्च करतात. क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे आपल्याला पैसे खर्च झाल्याची जाणीवच होत नाही, पण खर्चाची जाणीव होणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की तुमच्याकडे मोजके पैसे आहेत. आपल्या नावानुसारच कॅश डाएट या बजेट स्टाईलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी कॅश द्यावी लागते. सगळ्यात आधी आपल्या कमाईमधून तुमच्या सगळ्या बिल्सवर येणारा खर्च वजा करा. या बिल्समध्ये तुमचं भाडं, इलेक्ट्रिसिटी असा खर्च होतो. दुसरं म्हणजे तुमच्या रिटायरमेंट फंडचे आणि सेव्हिंग फंडचे पैसे वेगळे करून ठेवा. यानंतर उरणारे पैसे तुम्ही पूर्ण महिन्यात कधीही खर्च करू शकता. याशिवाय आणखी एक पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या आठवडी खर्चाचा एक फिक्स आकडा ठरवा. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये पैसे बघाल तेव्हा तुम्हाला तुम्ही किती पैसे खर्च केले हे समजून येईल. हाताशी काही पैसे ठेवायच्या विचारात तुम्ही काही खर्च करण्यात काटकसर कराल. यामुळे कॅश डाएटची बजेटिंग स्टाईल तुम्हाला निरर्थक खर्चापासून सुटका मिळवून देऊ शकते. दुसरी पद्धत आहे ट्रॅकिंग एव्हरी पेनी सिस्टीम. ही पद्धत तुमच्या प्रत्येक व्यवहाराला ट्रॅक करायला तुमची मदत करेल. ही पद्धत वापरून तुम्हाला दररोज ट्रॅक करायचं आहे की आठवड्यातून एकदा हे तुमच्यावर आहे, पण कॅटेगरीप्रमाणे ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे, ज्यात खरेदी करण्याची तारीख, खरेदी केलेल्या वस्तूचं नाव, त्याची एकूण किंमत आणि त्या दिवसाची किंवा त्या आठवड्याची एकूण किंमत असं सगळं सामील होईल. याला आणखी सोपं बनवण्यासाठी तुम्ही तुमचे व्यवहार, अन्न आणि करमणूक यांसारख्या कॅटेगरीमध्ये विभागू शकता. ही पद्धत तुम्हाला 2 गोष्टींमध्ये मदत करेल. ही तुम्हाला जास्त खर्च करण्यापासून वाचवेल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या अशा खर्चाच्या नमुन्याची जाणीव करून देईल ज्याबद्दल तुम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं. अशा प्रकारे खर्च करण्याची पद्धत तुम्हाला स्वतःला बदलायला आणि आपल्या सध्याच्या खर्चाच्या सवयीला बदलण्यासाठी मदत करेल. तिसरं आहे पर्सेंटेज बजेटिंग. ही आजकालची नवीन पद्धत आहे, पण ही पहिल्या पद्धतीपेक्षा जास्त ॲक्युरेट आहे. याच्या नावाप्रमाणेच या पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा खर्च टक्केवारीनुसार विभागू शकता. एरिनने यासाठी 3 मोठ्या कॅटेगरी सांगितल्यात. त्या म्हणजे निश्चित खर्च, म्हणजे तुमच्या कमाईचा 50% भाग तुम्ही तुमच्या निश्चित खर्चांसाठी ठेवू शकता. कमाईचा 20% भाग तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि 30% तुम्ही तुमच्या खर्चासाठी वापरू शकता. तुम्हाला तुमच्या कमाईनुसार या कॅटेगरी ॲडजस्ट कराव्या लागतील, पण जेव्हा तुम्ही जास्त कमवायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सुद्धा तसे बदल आणावे लागतील. ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि रिटायरमेंटसाठी पैसा लावणे हे तुम्हाला सध्या निरर्थक वाटेल, पण हे करणं खूप गरजेचं आहे. आता आपण पाहू की आपली बँक निवडण्याआधी आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या आर्थिक कौशल्यांवर कुठे ना कुठे आपल्या आईवडिलांचा प्रभाव पडलेला असतो. आपण सुद्धा त्यांना बघूनच त्यांच्याच बँकेमध्ये खातं उघडतो. आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या बँकेबद्दल आपण विचार तरी का करावा. जर आपल्या आईवडिलांनी ऑलरेडी एका बँकेवर डोळे बंद करून आयुष्यभर विश्वास ठेवला, पण त्यावेळेस आपल्या आईवडिलांकडे जास्त बँकेचे ऑप्शन्स नव्हते जेवढे आता आपल्याकडे आहेत. जेव्हापासून एरिनने वेगवेगळ्या बँकेबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांना पैसे वाचवण्याची इच्छा होती. त्यांना यातून हे माहीत पडलं की अशा बँकसुद्धा आहेत ज्या तुम्हाला चांगला व्याजदर देतात. आजकाल आपल्याला बँकेपर्यंत चालून जावं लागेल हे देखील गरजेचं राहिलं नाही, कारण आता जवळपास सगळ्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. कधीही जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेला निवडाल तेव्हा हे बघा की ती बँक DICGC ची मेंबर आहे की नाही. जर ती नसेल तर अशी बँक अजिबात वापरू नका. DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. DICGCचा असा उपयोग होतो की बँकेचे दिवाळे निघाले तरीही तुमचे पैसे सुरक्षित असतात. जर तुम्ही इन्शुरन्स नसलेली बँक निवडली आणि जर त्या बँकेचे दिवाळे निघाले तर तुमचे पैसे रिकवर करणं तुमच्यासाठी अशक्य होऊन बसेल. दुसरी गोष्ट म्हणजे बँक निवडताना जेव्हा तुम्ही बँकेत एक खातं उघडता तेव्हा बँक तुमच्याकडून खूप फी चार्ज करते. तुम्ही या फीकडे नीट लक्ष देत नाही आणि विचार करता की एवढ्या छोट्याशा फीने कोणता मोठा फरक पडणार. पण तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल
की ही फी एवढी कमी देखील नसते जेवढी तुम्हाला वाटते. अशा छोट्या छोट्या फी मिळून एका वर्षाची खूप मोठी रक्कम बनते. तेच दुसरीकडे तुम्हाला काही बँक अशा दिसून येतील ज्या तुमच्याकडून फक्त नावाला थोडीशी फी घेतात. आज जास्तीत जास्त ऑनलाईन बँक नो फी पॉलिसी ठेवतात. ही जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याची एक पद्धत आहे. तुम्हाला निवडण्यासाठी खूप साऱ्या ऑनलाईन बँक उपलब्ध असल्याचं तुम्हाला दिसून येईल. फक्त हे लक्षात ठेवा की त्यांचं इन्शुरन्स असायला हवं. त्यांच्या फीकडे सुद्धा लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुमच्या चेकिंग आणि सेव्हिंग्स अकाउंटवर किती व्याज देत आहे हे सुद्धा बघा. APYवर लक्ष द्या, म्हणजे ॲन्युअल पर्सेंटेज यील्ड. APY मुळात तो व्याज आहे जो तुम्हाला बँकेत पैसे ठेवल्यामुळे मिळतो. ही बँकेची तुम्हाला धन्यवाद म्हणण्याची एक पद्धत आहे, कारण तुम्ही त्यांच्या सेवा निवडल्या आहेत. बँक तुमचे पैसे दुसऱ्यांना लोन म्हणून सुद्धा देत असते, म्हणून तुम्हाला तुमच्या पैशांवर छोटं रिटर्न देणं ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. तुम्हाला तुमच्या बँकेमधून कमीत कमी 1% APY मिळायला हवा. असं समजा तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये 2 लाख ठेवलेत. जर तुमचा APY 1% असेल तर यावर तुम्हाला 2,000 एक्स्ट्रा मिळतील. जास्तीत जास्त लोक अशा बँक्स निवडतात ज्या जास्त रिटर्न्स देतात. याशिवाय ऑनलाईन बँक्स त्यांचे काही कॉस्टसुद्धा कमी करतात, कारण त्यांना एका फिजिकल बँकप्रमाणे जमीन, बांधकाम किंवा स्टाफला पैसे देण्याची गरज पडत नाही. ऑनलाईन बँकेच्या APY व्यतिरिक्त तुम्ही आणखी काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे ऑनलाईन बँकेची फी किती आहे, त्यांची कस्टमर सर्व्हिस चांगली आहे का, त्यांचं ॲप वापरणं सोपं आहे का, इत्यादी. आता आपण क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर याबद्दल माहिती घेऊ. तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट फक्त तुमच्या क्वालिफिकेशनलाच दाखवत नाही, तर ही एक अशी गोष्ट आहे जी क्रेडिट कार्ड कंपनी बघत असते. त्या हे बघतात की तुम्ही पैसे उधार देण्यासाठी योग्य आहात की नाही. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर अगदी घरमालकसुद्धा तुम्हाला त्यांचं घर भाड्यावर देणार नाही. कधी कधी एम्प्लॉयरसुद्धा तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट मागतात. क्रेडिट रिपोर्ट हा तुमच्या प्रत्येक खर्चाचा तपशील आहे, जो तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून केलेला आहे. याला तुम्ही तुमच्या प्रत्येक व्यवहाराचं आणि पेमेंटचं ट्रॅकरसुद्धा म्हणू शकता. तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब दिसू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही केलेलं उशिराचं पेमेंट, तुमच्या कर्जाची रक्कम आणि ज्या गोष्टींचे पैसे भरणे बाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करतात. हा क्रेडिट स्कोअर तुमच्या क्रेडिट रिपोर्टनुसार चालतो. तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज देण्यात सुद्धा मदत करतं. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला जास्त व्याजदरावर कर्ज घ्यावं लागतं. बऱ्याचदा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुमचं कर्ज नाकारलं सुद्धा जाऊ शकतं. क्रेडिट स्कोअरची रेंज 300 ते 900 या दरम्यान असते आणि 750च्या वरचा क्रेडिट स्कोअर हा चांगला मानला जातो. तर तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर चांगला बनवण्यासाठी एरिनने 3 घटक सांगितले आहेत. पहिला घटक म्हणजे पेमेंटची हिस्ट्री. प्रत्येक महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल भरलं गेलं पाहिजे, आणि ते फक्त वेळेवरच नाही तर पूर्ण पेमेंट करणं देखील गरजेचं आहे. जर तुमच्याकडून हे शक्य झालं नाही, मिनिमम अमाऊंट तरी भरलीच पाहिजे. पण याची सवय लावू नका असं लेखिका सांगतात, कारण असं केल्याने तुम्ही यामध्ये फसून जाल. यामुळे तुमच्यावरचं कर्ज वाढतच जाईल. म्हणून खर्च करताना तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खर्च करायला हवा, आणि हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. दुसरा घटक म्हणजे थकबाकीची रक्कम. तुम्हाला जेवढं परवडेल तेवढीच खरेदी करा, त्याच्यापेक्षा जास्त खरेदी करण्याची हाव करू नका. क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्यांना नेहमी हेच हवं असतं की तुम्ही जास्तीत जास्त खर्च करावा. जर तुम्ही प्रत्येक महिन्यात पूर्ण पेमेंट करू शकत नसाल तर हे त्यांच्यासाठी चांगलंच आहे, कारण जेवढा जास्त वेळ तुम्ही ते पेमेंट करणार नाही तेवढाच त्यावर व्याज वाढत जाईल. तिसरा घटक म्हणजे क्रेडिट हिस्ट्रीची वेळ. असा प्रयत्न करा की शक्यतो तुम्ही फक्त एकच क्रेडिट कार्ड वापराल. एका क्रेडिट कार्डमधून दुसऱ्या कार्डमध्ये ट्रान्सफर करू नका. जर तुम्हाला ट्रान्सफर करायचंच असेल तर क्रेडिट कार्ड कंपनीच्या ऑफरवर लक्ष द्या. ते किती फी घेत आहेत, तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी त्यांना सहजपणे संपर्क करू शकता. आता आपण निगोशिएशन म्हणजे बोलणी करणे याबद्दल समजून घेऊ. निगोशिएशन ही एक अशी सवय आहे
जी तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमच्या पहिल्या जॉबमध्ये निगोशिएट करा. दुसऱ्या जॉबमध्ये ही तुमची सवय बनायला हवी. तुम्हाला हे माहीत असायला हवं की तुम्ही कमीत कमी किती पगार घ्यायला तयार आहात. हे फक्त जॉबमध्येच लागू होत नाही. तुम्हाला घर किंवा कार घेताना सुद्धा निगोशिएट करायला हवं. स्वतःची मूल्य समजा. विश्वास ठेवा की तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला मिळायलाच हवं. तुम्हाला तुमचं मूल्य समजण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला हे माहीत असणं गरजेचं आहे की तुमच्या जागेवर दुसरी लोकं किती कमावत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जीवनावश्यक खर्चाबद्दल माहीत असायला हवं. म्हणजे जिथे तुम्ही राहता ती एक महागडी जागा आहे का? जर असं असेल तर जास्त पगार मागण्यासाठी हे एक मोठं कारण असेल. जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर दुसऱ्या फ्रीलान्सरशी बोला. त्यांना विचारा की ते त्यांच्या कामासाठी किती पगार घेत आहेत. लेखिकेच्या मते लोकांना त्यांच्या मूल्यांबद्दल माहीतच नसल्यामुळे मोठमोठ्या कंपन्या कमी पैसे देऊन आपलं काम करवून घेतात आणि लोकांच्या अजाणतेचा खूप फायदा उचलतात. क्लायंटसुद्धा नेहमी अशा फ्रीलान्सर्सला घेतात जे कमीत कमी पैशांमध्ये काम करण्यासाठी तयार असतात. तुम्हाला असा क्लायंट मिळायला हवा जो तुमचं मूल्य ओळखून त्यानुसारच तुम्हाला पेमेंट करेल. म्हणूनच जास्त मागा, पण व्यावसायिक पद्धतीने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करताना नेहमी पुराव्यासोबत किंमत पुढे ठेवा. असं समजा तुम्ही एका कंपनीसाठी किंवा एखाद्या क्लायंटसाठी 1 वर्षाहून जास्त काम केलं आहे. यावेळेस असा पुरावा दाखवा ज्या आधारावर तुम्ही जास्त पगार मागू शकाल. आपल्या बॉससोबत मीटिंग करा आणि सगळे पुरावे दाखवून हे सिद्ध करा की तुम्ही जास्त पगारासाठी पात्र आहात. यासाठी तुम्ही एक सक्सेस फोल्डर बनवा. जेव्हा जेव्हा तुमच्या क्लायंटने तुमची प्रशंसा केली त्याची कॉपी स्वतःजवळ ठेवा. आपल्या बॉसला हे दाखवून द्या की तुम्ही किती मेहनतीने काम करत आहात. आजच्या समरीतून आपण शिकलो की पैशांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी हे माहीत करून घेणं आवश्यक आहे की पैसे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. पैसे म्हणजे केवळ ते नाहीत जे तुम्ही खर्च करू शकता, पण यासोबतच ते तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सुद्धा मदत करतात. पैशांचं तुमच्या आयुष्यात काय महत्त्व आहे आणि त्याने तुम्ही काय काय करू शकता याबद्दल विचार करा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.